नमस्कार. मी पोलीस उपनिरीक्षक किशोर मुतिंगे, पोलीस ठाणे नवीन कामठी येथे नेमकेच असून काल दिनांक रोजी रात्रपाळी अधिकारी म्हणून कर्तव्यावर हजर असताना आमचे बीट मार्शल क्रमांक 4 एनपीसी अनुप आढाव व पीसी सूरज आंबुलकर यांना पेट्रोलिंग दरम्यान गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की उनगाव नजीकच्या कनान नदी पात्रातून अवैधरित्या वाळू उपसा होत आहे व वाहतूक होत आहे. अशी त्यांनी आम्हाला माहिती दिल्यावरून आम्ही पोस्ट स्टाफसह तातडीने घटनास्थळी रवाना झालो व त्यांच्यासमक्ष तिथे पाहणी केली असता 3 ट्रॅक्टर आम्हाला रेती भरून वाहतूक करताना दिसून आले. पोस्ट स्टाफच्या मदतीने त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यातील चालक पोलिसांना पाहून 2 चालक पोलिसांना पाहून पळून गेले. एक चालकास ताब्यात घेतले. सदर ट्रॅक्टरची पाहणी केली असता ट्रॅक्टरमध्ये रेती भरलेली दिसून आली व एका ताब्यात घेतलेल्या चालकाला मुद्देमालाच्या याच्याबाबत रॉयल्टी किंवा परवानाबाबत विचारणा केली असता कुठल्याही प्रकारचा रॉयल्टी किंवा परवाना नसल्याचे त्यांनी कळवले. वरून सदरचा मुद्देमाल हा आरोपी आपल्या स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता अवैधरित्या वाहतूक करून येताना मिळून आल्याने रितसर पंचनामा करून त्यांच्यासमक्ष सदरचा मुद्देमाल ताब्यात घेतला. वरिष्ठांना घटनेबाबत माहिती देण्यात आली व ताब्यात घेण्यात आलेला इसम व इतर जप्त मुद्देमाल एकूण जप्त मुद्देमाल 3 ट्रॅक्टर, ट्रॉली व त्यातील मुद्देमालासह एकूण 16,34,000 रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी रितसर पंचनामा कारवाईप्रमाणे जप्त केला आहे व सदरचा मुद्देमाल नमूद इसम ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला घेऊन आला. पुढील कार्यवाही सुरू आहे. सदरची कार्यवाही ही माननीय पोलीस उपायुक्त सो परिमंडळ 5 यांचे मार्गदर्शनाखाली व वपुंगे साहेब यांचे गाईडलाईन प्रमाणे करण्यात आली.